तरी दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। काही दिवसांपूर्वी नाशिकमधल्या दिंडोरीमध्ये रस्त्यामध्येच विहीर असल्याचा प्रकार समोर आलेला होता आणि गाडी कोसळून संपूर्ण कुटुंब यांचा मृत्यू झालेला होता। आता सोलापूरमधल्या माळशिरसमध्ये देखील असाच प्रकार घडलाय। रस्त्याच्या कडेला विहिरीमध्ये टेम्पो पडून 14 जणांचा मृत्यू झालेला आहे। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आपल्या सोबत आहेत। जयकुमार गोरेजी, अत्यंत हृदयद्रावक घटना की माळशिरसमध्ये रस्त्याच्या कडेलाच ही विहीर, याच्यामध्ये टेम्पो पडलेला आहे, 14 जणांचा मृत्यू झालाय। खूपच दुर्दैव अशी घटना आहे आणि आताच ती गोष्ट मलाही समजली। मी आता यंत्रणेकडून सगळी माहिती घेतोय आणि पण घटना खूपच दुर्दैवी आहे आणि खूप गंभीर पण आहे। एवढी लोकांचा मृत्यू होतोय आणि त्यातलं अजून पण काय सगळ्या गोष्टी स्पष्ट झालेल्या नाहीत। आत्ताच बोललो तर ते त्या ठिकाणी पोहोचतात आणि माहिती घेतात। अशा पद्धतीची परिस्थिती आता तर आहे। गोरेची, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे या विहिरीला कुठल्याही प्रकारचे कठडे नाहीयेत आणि शिवाय ही विहीर अगदी रस्त्याच्या कडेला आहे। ज्या वेळेला विहीर बांधण्यासाठी परवानगी दिली जाते त्यावेळेला कुठल्याही गोष्टीची शहानिशा केली जात नाही का, हा सवाल उपस्थित होतोय। नाही, बिलकुल कचरा आहे किंवा नाही आता ही माहिती मी तातडीने घेतो। पण विहीर रस्त्याच्या अगोदरची विहीर आहे अशा पद्धतीची माहिती मला आहे। पण तरी पण मी तातडीने माहिती घेतोय त्याची। आता नेमकी काय परिस्थिती आहे, विहिरीचा कचरा आहे किंवा नाही, आणि असेल तर त्याची चौकशी आपण करून अगदी संबंधित कोण असतील त्याच्यावर कारवाई पण केली पाहिजे। त्याच्यामध्ये कोणाला सुरक्षा कामा नये, कारण अशा विहिरीच्या बाजूला रस्ता आहे आणि अशा वेळी त्याला विहिरीच्या बाबतीत काळजी घ्यायला पाहिजे होती, सुरक्षा भिंत पाहिजे होती, पण ते का नाही याची माहिती तातडीने घेतो आणि त्या संदर्भात मग आपल्याशी बोलता येईल। गोरेजी, तुमच्याकडून आता या संदर्भात पुढची काय पावलं उचलली जाणार आहेत? नक्की चौकशी, त्याची तातडीने चौकशी आपण करतो। एसपीला मी सांगितलंय विजिट स्पॉटवर जाऊन चौकशी करायला, वस्तुस्थिती काय आहे बघायला। मी पण बाहेर आहे, मी पण त्या ठिकाणी जाईल आणि वस्तुस्थिती बघून मग त्याच्यावर काय कारवाई जी करणं अपेक्षित आहे ती 100% आपण कारवाई करू त्याच्यावर। पण शेवटी एक आहे की कारवाई करणं हा विषय वेगळा आहे, पण 14 लोकांचा मृत्यू होणं खूप गंभीर घटना आहे। त्या अनुषंगानं ही जी घटना आहे याची चौकशी केली पाहिजे आणि संबंधित याच्यामध्ये जर काय चुकीचं असेल तर त्याच्यावर कारवाई करायला लागेल। नक्कीच, धन्यवाद गोरेजी, तुम्ही तुमची सविस्तर प्रतिक्रिया TV9 मराठीकडे देण्यासाठी। आता